का करला म्हणते. मला तर आज लय वैताग आले बघा. भांडे घासून घासून मी आज कुकरच्या डब्यातच काढा बनवा ठेवले. पाऊस काय थांबना झाला. हे रप रप धप धप चालू. माणसानं घरात बसून बसून जीव वैतागून गेले माझा तर. मला तर अजिबात घरात बसू वाटणं झालं. त्याच्यामध्ये हे नवरा आणि ही पोरगी ह्या दोघाला नुसत्या सर्द्या झाल्या. आता बदाबद नाका गळू आले. तसा टासट शिंकू आले. तर डोकं उठून गेले माझा. आता कुठं माझा नंबर लागतंय की मग ती गबी झोपून राहिला येते बघा. जीव असं वैतागले. किती सर्दी उद्या हिचं कार्टून बघणं काय बंद होत नाही. बापाच्या अंगावर आडवं तिडवं पडू पडू चालू आहे. बिचाराला झोप येऊ लागल्या तर झोपूसुद्धा दिना. मला आज दया आली. हो का मग काढा केलो. काढा घेऊन जाऊ लागलो. त्याच्यामध्ये बी आमच्या नवऱ्याचे नखरे नुसते. ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं म्हणल्यावनी झाले. आवाज दिलो कुठं हाव तर तिकडून हॉलमधून आवाज आला. मी इकडं हाव म्हणून मी गेलो की तिकडं बेडरूममध्ये. मग हॉलमध्ये दिल्यावर हे काढा बघून मी आमचा नवरा एवढा कशाला दिलीस एवढा पित नाही मी म्हणलाय. आता बाबा म्हणलं केलाय काढा आहे ते का ज्यूस बीस नाही आईस्क्रीम नाही कमी करा म्हणाय. कपचिप पिऊन घे बदा नाक गोळाले ते कमी होते जरा. मग म्हणलं काय तर नाश्ता बनवा म्हणल्यावर मग मी ते उपीट बनवले. हो का ते उपीट मला तर काय अजिबात आवडत नाही. पण आता का करावं. आता मालकाला आवडते म्हणल्यावर करावंच लागते. मग मी केले उपीट आणि त्याला द्यायला गेले बरं उपीट. तर मी त्यांची काळजी करावं म्हणलं तर मलाच नावं ठेवलं पुष्पासारखं का चाललालीस म्हणून. आता का सांगू का चाललाले तर 2 दिवस झालं पायतन तुटलंय. फेविस्टिक नाही तर ते फेविक्विक काय तर असते आणून द्या म्हणलं तर कोण आणून दिना गाईज. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.